तुषार स्पोर्ट्स मुळेखंड विरोधात जय दुर्गा नागाव. नागाव टीमने टॉस जिंकला, फिल्डिंग त्याने स्वीकारले आणि मुळेखंड संघाची सलामीची जोडी सध्या मैदानात. चला, बॅरिगेटच्या आतमध्ये कोणी येऊ नका आणि खेळाडू कक्षाच्या समोर कोणी उभे राहू नका. पहिलाच खराब चेंडू मागे. नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर धावून परत रिटर्न आला. पंच नो बॉल घोषित करतायत. खरं तर हातातून हा चेंडू निसटला गोलंदाजाच्या. मागे शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूचं कौतुक करायला पाहिजे, कारण त्याने या धाबा रोखल्या, नाहीतर हा चेंडू सहजरित्या सीमा पार गेला असता. त्याबद्दल त्याचं कौतुक केलं जातंय, परंतु विनंती आहे एवढं कौतुक करण्यासाठी एकत्रित येऊ नका, कारण आपल्याला मॅचेस कव्हर करायचे. कारण तुम्ही थेट लॉंग ऑनवरून शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूला भेटायला जाणार तर मग चिंता आयोजकांची वाढेल. नेक्स्ट बॉल फ्रीट. पहिली धाव फलकावर मुळेखंडची. सरळ खेचलाय जीवित मात्रेने. लॉंग ऑन बाउंड्री क्लिअर केले. पहिला धमाका जीवितचा षटकार. फलक 7. काय धमाकेदार सुरुवात केली ती मुळेखंड संघाने. तुषार स्पोर्ट्स मुळेखंड आणि त्यांच्या विरोधात जय दुर्गा नागाव. द्वितीय फेरीची ही पहिली लढत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हलक्या हाताने दिशा दिले. गलीमध्ये चांगली फिल्डिंग. टप्पा थोडा मागे ठेवला, गती कमी केली होती. सिंगल रन जोडली जाते. प्रेक्षक पहा मोठ्या संख्येने अद्यापही या मैदानावरती उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. याच मंचावरती नुकताच आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांचं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन मात्र शेतकरी कामगार पक्ष ओरणच्या वतीनं करण्यात आलं आणि त्यांच्या वतीनं आयोजित ही स्पर्धा. धावसंख्या 8. समीर स्वीप करण्याचा प्रयत्न होता. निहारचा हा चेंडू थोडा खाली राहिला. याच गोष्टीची चर्चा आपण सुरुवातीपासून करतोय की 12:30 पावणे 1 नंतर ड्यू फॅक्टर ऑन होईल. खेळपट्टीवरती हलक्या ठिकाणी तुम्ही पाहताय की ड्यू पडलाय, तिथे जागा थोडी ओलसर झालेली आहे. खेळपट्टीवरती देखील काही पॅचेस असे तयार होतील की जिथे टप्पा पडला की चेंडू खाली राहण्याचे चान्सेस जास्त आहेत. टप्पा मागे ठेवून पाक उसळी अजिबात नाहीये. एक वेगळी ऍक्शन आहे, साइड आर्म ऍक्शन, आणि त्या साइड आर्म ऍक्शनमुळे हा चेंडू उसळी घेत नाहीये. न उसळी घेणारे चेंडू नेहमी त्रास देत असतात फलंदाजांना. मागचे 2 चेंडू निहारच्या विरोधात निर्धाव टाकलेत गोलंदाज समीरने. धाव फलक येते बिनबाद 8 मुळेखंड संघाचं. पायातला बॉल मिडॉनच्या दिशेने मिसफील्ड झाले. 1 धाव जोडली गेल्या. जीवित माघारी परतलाय आणि ते 2 धावा सहजरित्या घेतल्या जातील. पहिला षटक आणि पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात तुषार स्पोर्ट्स मुळेखंड संघाच्या 10. शॉर्ट पिच बॉल कव्हर्स बाउंड्री लाईन. सहजरित्या क्लिअर केले. बॉल पाठवलाय स्वीपर कव्हरच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 14. चला, एकत्रित येऊ नका. विनंती आहे खेळाडूंना. पंच आपण देखील ताकीद द्या. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचीच आहेत, कारण यानंतर देखील 2 मॅचेस बाकी आहेत. एक संघ मात्र क्वालिफाय होईल टॉप 4 मध्ये, हे लक्षात असू द्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 14. जे काही फिल्डिंग मध्ये बदलाव करायचे आहेत, बॉलिंग वरती बॉलरला मोर्चावरती आणायचे, ते हे निर्णय पटापट घ्या. पुढचा सामना असेल अजय 74 अक्का देवी मोठी जुई विरोधात जीपी क्लब फुंडे. आज काय मॅचेस झाल्यात. पहिला सामना वगळता 3ही मॅचेस लास्ट बॉल पर्यंत गेल्या. संघर्ष शिगेला पोहोचला या संघर्ष योद्धा चषकामध्ये. युवा शेतकरी कामगार पक्ष यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी.
सर्वतोपरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. इव्हेंट मॅनेजमेंट देखील फिक्क पडेल इतकं चांगलं आयोजन. जीवितसाठी हा चेंडू पाक चर्चा सातत्याने नितेश सर तीच चालू आहे. खेळपट्टीवरती देखील आणि मैदानाच्या आता बाजूला तुम्ही पाहताय की जिथे ड्यू फॅक्टर म्हणजे जिथे ओलसरपणा जाणवतोय तिथे चेंडू ट्रॅव्हलही होत नाही. आणि आता खेळपट्टीवरती पहा जीवित अचंबित झाला. अचानकपणे चेंडू खालून शूट झाला. हा देखील चेंडू खाली राहिला होता. पुलचा हा फटका आणि ते काय कमालीचा झेल घेतलाय. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. किरण चिंट्या रेड्डी आज करतोय कमाल. चिंट्या रेड्डी आज हे नाव चर्चेत आहे. जिथे जाईल तिथे चिंट्या रेड्डी आहे. बॅटिंग त्याने चांगली केली, बॉलिंग त्याने चांगली केली. आता फिल्डिंगचा वरचा क्लास त्याने दाखवला. जीवित मात्रे सारख्या फलंदाजाला त्याने माघारी पाठवलंय. त्याच्या मागचं कारण आहे त्याने घेतलेला हा झेल, आकर्षक झेल. लेफ्टी बॉलर हर्षद टप्पा पहा मागे ठेवला होता. उसळे अजिबात मिळाले नाही. फुलचा फटका मिस टाइम स्ट्रोक राहिला आणि तिथे चिंट्या रेड्डी आणि काय झेल घेतला. आणि झेल घेतल्यानंतर स्वतःला कंट्रोल केलं, बॅलन्स ठेवलं आणि हा झेल कंप्लीट केला. नवीन फलंदाज विपुल. चला मॅच चालू करा. विपुल मात्रे लेफ्टी बॅटर जीवित बाद झाल्यानंतर लोअर फुल टॉस बॉल आल्या आल्या आक्रमण विपुल मात्रेचा षटकार. तर जाऊया खरं तर वीणा घरत ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून या संघर्ष योद्धा प्रीतम दादा म्हात्रे या चषकासाठी आर्थिक सहकार्य आलेलं आहे. तर विनाताई घरत आपलं मनस्वी आभार. पहिलाच बॉल फेस करत असताना लोअर फुल टॉस आणि त्यावरती एक षटकार मात्र केसलाय फलंदाज विपुल मात्रेने. बॅटची कडा घेतले गली रिजन मध्ये. चेंडू अडवला जातोय. फक्त एकच धाव. जीवित बाद झालाय. त्यानंतर दारोमदार हाती घेत असताना फलंदाज विपुल आणि त्याच्या साथीला आहे तो निहार मात्रे. धावसंख्या तुषार स्पोर्ट्स मुळेखंडची दुसरं षटक चालू असताना 21. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सध्याच्या घडीला चालू आहे. 21 धावा, 21, लॉस ऑफ 1 विकेट. 4 षटकांचा हा सामना आहे. यानंतरची लढत होईल अजय 74 अक्कादेवी मोठी जोई विरोधात जीपी क्लब फुंडे. 2 ताकदवान संघामध्ये सातत्याने फिल्डिंग मध्ये बदल चालू आहेत. निहार मात्रे या फलंदाजासाठी. फुल टॉस बॉल क्रीज मध्ये गेला होता. वळवलाय तो मिड विकेटला. एका धावेखेरीज बाकी काहीच नसणार आहे. एकेरी धाव. स्कोर 22-22. मैदानाच्या चहूबाजूने नजर टाकली तर प्रेक्षकांची गर्दी. रात्रीचे आता वाजले ते मात्र 12:30. दोन्ही फलंदाजांमध्ये डिस्कशन. धावसंख्या किमान. यस प्रेक्षक राजा आनंद घेत असताना त्याला तुम्ही पाहताय. सर्वांचं सहर्ष स्वागत. उरणचे प्रेक्षक खुश. मला असं वाटते मोठी जुईचे हे गावकरी होते. फटका फसलाय. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न मात्र इथे फसलाय. आणखी एक फलंदाज बाद होईल विपुल. तर चला दादांसोबत प्रितेश पाटील याचाही वाढदिवस आज आहे.
तर प्रितेश, तुलाही वाढदिवसाच्या पुष्पगंधी शुभेच्छा दिल्या जात आहेत. आज ज्याचा आमच्या आयोजकांपैकी प्रितेशचं अभिष्ट चिंतन या ठिकाणी केलं जाईल. आजचे फर्स्ट क्वार्टर फायनल सुरू आहे. उपांत्यपूर्व फेरीचा समीर सर सामना सुरू आहे. या ठिकाणी एकीकडे नागाव, दुसरीकडे मुळेखंड. तसं पाहिलं तर उरणच्या दोन्ही पश्चिम विभागातील ह्या टीम्स आहेत, हे संघ आहेत. कोण जाणार पुढे सेमीफायनल मध्ये ते पाहायला मिळेल. हे लढाई जोरदार आहे सर. पहिल्या ओव्हर पासून अगदी आपण पाहतोय की जीवितने आक्रमण केलं, त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक केलं. जीवितची विकेट घेण्यामध्ये यश मिळालं. आला विपुल, त्याने षटकार मारला, त्याची विकेट गेलेली आहे. म्हणजे पहिल्या ओव्हर पासून, पहिल्या चेंडूपासून संघर्ष शिगेला पोहोचलाय आणि या कुरघोड्या पाहायला मिळतात. कारण दोन्ही संघांना ठाऊक आहे ही भली मोठी स्पर्धा आहे. ज्या स्पर्धेचं एवढं मोठं स्वरूप आहे, ही स्पर्धा जिंकायची असेल तर नक्कीच आपल्याला प्रयत्न तर करावेच लागतील आणि ते देखील जोरदार. चला जास्त वेळ घेऊ नका. पंच 3 ओव्हर 15 मिनिटं, हे समीकरण पुन्हा एकदा याची ताकीद द्या. तिसरं षटक विवेक आलाय. आणखी एक फलंदाज बाद. चिंट्या रेड्डीने आणखी एक झेल घेतलाय. हवेत फटकेबाजी करत असताना इथे फलंदाज बाद होत आहेत. सध्याची कंडिशन आहे की बाउंस जास्त मिळत नाहीये, बॅटवरती चेंडू व्यवस्थितरित्या येत नाहीये, धीम्या गतीने येतो. या कारणास्तव विकेट जात आहेत. या पोझिशनला कदाचित एखादा फलंदाज असा हवा आहे मुळेखंड संघाला की जो मैदानामध्ये सिंगल डबल खेळेल आणि त्याचबरोबर एखाद्या खराब चेंडूवरती चौकार. कारण षटकार मारणं सध्याच्या घडीला थोडं कठीण दिसतंय आणि गोलंदाजी देखील चांगली चालू आहे. तीनही फलंदाज 7 धावांवरती बाद झालेत. एक फलंदाज जीवित आणि त्याचबरोबर विपुल ज्याने षटकार आणि सिंगल घेतले आणि निहार फलंदाजाने एक चौकार, एक सिंगल, एक डबल त्याच्या खात्यामध्ये. नंतरचा सामना मोठी जोई आणि फुंडे दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतोय की टॉस करण्यासाठी आपण या. संघर्ष योद्धा चषक आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. उरणचा क्लास क्रिकेट अगदी आपण पाहतोय. रायगडातील क्रिकेटच्या बाबतीत म्हणायला गेलं तर हे क्रिकेटचं पॉवर हाऊस आणि तिथे चालू असलेली स्पर्धा. हलक्या हाताने ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, एक धाव मात्र रोखू शकला नाही. प्रितेश पाटील, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. खूप खूप चांगला योग आहे. मागे वळवलाय चेंडू, फाईन लेग, बाउंड्री लाईन क्लिअर होते, बॉल मागे चाललाय, चौकार मिळेल मुळेखंड टीमला. विकेट जरी जात असल्या तरी सुद्धा मुळेखंड टीमने धाबांचा ओघ काही कमी केलेला नाहीये. हे दर्शवत आहेत ते खेळाडू की जरी विकेट्स गेल्या तरी सुद्धा आम्ही मागे वळून पाहणार नाही, प्रत्येक जण जाणार, चौकार षटकारच मारणार. हाच एक इरादा मुळेखंडच्या फलंदाजांनी केलाय. 27 धावा. बॅटची कडा घेऊन मागे गली रिजन मध्ये चांगली फिल्डिंग, एक धाव. एकरी धावा संख्येने स्कोर 28. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना. नागाव संघ, काय मॅच झाली होती ती नागाव विरोधात नवीन शेवा. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, आणखी एक धाव चोरली जाते. आणखी एक धाव बाईच्या स्वरूपात. 29. प्रितेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. अत्यंत प्रितेश पाटील या स्पर्धेमध्ये त्यांचं खूप मोठं मोलाचं योगदान आहे आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रितेश पाटील तुम्हाला. अत्यंत मनमिळावू स्वभाव असलेला असा हा युवक म्हणजे प्रितेश पाटील. मैत्रीचं नातं जपणारा प्रितेश.
आणि त्याला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 29 29. शेवटचं षटक टाकण्यासाठी आलाय चिंट्या रेड्डी. मागच्या मॅचचा हिरो. शेवटच्या षटकात 11 धावा डिफेंड केल्या होत्या नितेश सर. 6 चेंडू 11ची गरज असताना निश्चयाचा महामेरू बहुत जणांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचे हा पुतळा तुम्ही पाहता आपल्या स्क्रीनवरती. आपलं आराध्य दैवत, आपलं स्फूर्तीस्थान, आपलं ऊर्जास्थान. नितेश सरांचं एक वाक्य मी नेहमी ऐकतो शिवाजी महाराजांबद्दल. त्यांनी आपलं भविष्य जाणलं होतं, त्यांचा भूतकाळ तरी विसरू नका रे मित्रांनो. हे फार महत्वाचं आहे. एक धाव जोडली जाते. स्कोर 30 आहे. अंतिम षटक पाहूया. मैदानात अनिकेत आणि त्याच्या साथीला अक्षय दाभोलकर. एक चांगला गोलंदाज आहे अक्षय दाभोलकरने. पहिल्या मॅचमध्ये 2 षटकं 5 धावा देत 4 विकेट घेतल्या होत्या. प्रयत्न सध्या फलंदाजीतले करतोय. कव्हर्सला फिल्डर आहे. डू फॅक्टर ऑन आहे. बॉल बॅट वरती स्लो येतोय, त्या कारणास्तव फटके थांबलेत. आता फलंदाज बाद. अक्षय दाभोलकर मात्र माघारी परतलाय. शेवटचं षटक चालू आहे. 5 सुरुवातीला असं वाटलं की मोळेखंड संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय, आक्रमण होतोय, परंतु विकेट त्याही गोष्टीने 2 लाईन पॅरलल चालल्यात. एक तर धावा आणि त्याचबरोबरीने विकेट देखील. धावा आल्या त्यानंतर विकेट आल्यात. धावसंख्या 30 आहे. 30 धावा धावफलकावर. लास्ट ओव्हर. शेवटचं षटक. चिंट्या रेड्डी कमाल करतोय आज. बॅटिंग चांगली केले, फिल्डिंगचा वरचा क्लास दाखवला आणि आता गोलंदाजीमध्ये देखील संघाला एकदा वाचवले त्याने. हा वेगवान चेंडू होता. हवेत आहे हा फटका आणि मिड विकेटला झेल मात्र सोडला जातोय. साधा सोपा झेल सोडला. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. कॅचेस विन द मॅचेस. या धावा महत्वाच्या ठरणार आहेत. जसे मोळेखंड संघाचे फलंदाज मोठे फटके खेळताना बाद झालेत, षटकार चौकार थोडे थांबलेले आहेत, तसंच सेकंड इनिंग मध्ये देखील याच कंडिशन असणार आहेत. हे विसरून चालणार नाही. म्हणजे इथे एक धाव महत्वाची ठरेल या मॅच मध्ये. स्वतः चिंट्या रेड्डी तिथे पोहोचतोय, परंतु 1 धाव काही वाचू शकणार नाही. अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये एकही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये चिंट्या रेड्डीने. टप्पा त्याने अचूक ठेवलाय. धावसंख्या ती 33. मागच्या षटकामध्ये देखील फक्त धावा आल्या 7. पहिल्याच ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या. सेकंड ओव्हरमध्ये 8 आल्या. थर्ड ओव्हरमध्ये 7 आल्या. आणि आता चिंट्या रेड्डीने मागच्या 4 चेंडूंमध्ये फक्त धावा दिल्यात त्या 4. चला सलामीची जोडी जाऊ द्या मैदानात. लक्ष जरी अगदी कमी असेल, येस पाण्याची व्यवस्था करायची आहे आणि थेट मैदानाकडे जाताना आवर्जून आपलं लक्ष वेधलं जाईल. आजच्या दिवसातील, आजच्या नाईट्समधील, डे नाईट्समधील लास्ट म्हणजे क्वार्टर फायनलचा, अगदी दुसऱ्या क्वार्टर फायनलचा नाणेफेकीचा कौल होतोय. तर धनेश कामोटकर आणि किशोर घरात दोन्ही कर्णधारांना रिक्वेस्ट आहे, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. सत्र संपल्यानंतर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होणं गरजेचं आहे. क्वालिफाईड ऑफिशियल्स आपण पाहू शकाल. यावेळेला एक रंगतदार रोहित सर डान्सिंग खरं तर पंच म्हणून या ठिकाणी नावारूपाला आलेले आहेत. त्यांच्याकडून एक वेगवेगळ्या प्रकारच्या शैली निश्चितच मैदानावरती पाहायला मिळत आहेत असं सूत्रांकडून समजलं गेलं आणि ते इथं काहीतरी आगळं वेगळं निश्चित पाहायला मिळेल असं वाटतोय. जाऊया मैदानाकडे. एकीकडे लक्ष असणार आहे. 38 चिंट्या रेड्डी. नागाव संघ जर जिंकला
तर नागाव टीमसाठी 2000 आणि 6 हॅट्रिकसाठी 6000. प्रीतम पाटील भेंडकल यांच्याकडून दिले जातील. तर चला समीर सर त्या ठिकाणी दोन्ही कर्णधार आलेत. धनेश कामोटकर या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी मी आमंत्रित करतोय. परत एकदा मंचावरती उपस्थित असणारे रमाकांत पाटील आपल्याला विनंती असेल आपण चला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ज्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे चषक 2025 आजच्या उपांत्य पूर्व फेरीला म्हणजेच क्वार्टर फायनलला सुरुवात होतोय आणि ती सेकंड क्वार्टर फायनल त्याचा नाणेफेकीचा कौल आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. चेंडूची निवड झाली. 38 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. 24 चेंडूंमध्ये 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. किंबहुना मॅचेस तशा पाहिल्या तर थोड्याशा मनात दुविधा निर्माण करणाऱ्या होत्या कारण पहिला सामना लोएस्ट स्कोर झाला होता. मला आठवतोय किशोर घरात लास्ट कॉल फायनल पुकार असेल आपल्याला. जीपी फुंडे समीर अत्तार आणि त्याचबरोबर चिंट्या रेड्डी. आता समीर अत्तार म्हणजे JNPTची मैदान गाजविलेला हा फलंदाज. यावेळेला अक्षय दाभोलकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज. कडा प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र चेंडू आणि बॅटचं समीकरण जुळलं नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. तर परत एकदा जीपी फुंडे आपल्याला फायनल कॉल असेल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये बाहुने त्याचबरोबर कर्णधार प्रतीक्षा करतोय. तर इथे मात्र जोरदार अपील. या वेळेला मात्र निश्चितच अपील अंपायरनं मात्र या वेळेला बोट उंचावला गेला. पहिला आदरास समीर अत्तारच्या स्वरूपात प्राप्त होतोय. समीर अत्तार बॅक टू पॅव्हेलियन. पहिला आदरा 0 धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. समीर अत्तार जो की स्ट्राईक एंडकडे होता आणि इथं मात्र निश्चित विकेट प्राप्त झाली, सफलता प्राप्त झाली. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येत होता. हाताळताना मात्र या ठिकाणी समीर अत्तारला परतावं लागलं. अतिशय नाराज अवस्थेमध्ये बॅक टू पॅव्हेलियन. त्याची जागा भरून काढण्यासाठी विवेक जाधव फलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. 1 डाऊन साठी आलेला हा फलंदाज. अतिशय सुरेख फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक जीवित झेल खाली पकडला जाईल. झेल बॅक टू बॅक. इथं मात्र समीर अत्तारला सांगणार विवेक तू चाल मैं आया. या ठिकाणी विवेक होतोय बॅक टू पॅव्हेलियन. अनुभव त्याचबरोबर अगदी आज ज्याचे अंक योग्य ठिकाणी आहेत. मुळांक असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. सुरुवातीलाच एक फटका ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. गोलंदाजीतूनही निष्णात गोलंदाजी पाहायला मिळाली. तोच मात्र जीवित या ठिकाणी केली चूक नाही. इथं मात्र निश्चितच ऑनस्क्रीनवरती नाणेफेकीचा कौल होतोय. पाहायचं आहे कुणाच्या बाजूने जातोय. येस अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 नाणेफेकीचा कौल जिंकतोय. निर्णय लगेचच अगदी अंमलात आणण्या अगोदर आमच्यापर्यंत येईल. तोपर्यंत परत एकदा जाऊ या मैदानाकडे ज्या ठिकाणी असणार आहे सुरू असणारा सामना मुळेखंड विपक्ष नागाव. 38 धावांचा पाठलाग होताना होणारी दमछाक पाहिली. 2 मोहरे टिपलेत. अतिशय सुरेख अप्रतिम गोलंदाजीचा नमुना, अप्रतिम गोलंदाजीचा नजराना. 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. आतापर्यंत चेंडू संपले 4 आणि 4 चेंडूंमध्ये धावसंख्या मात्र प्राप्त होत आहेत त्या 0. अजूनही संघाला खातं उघडायचं आहे. विवेक गेला. जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज हर्षद सरळ सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न. या वल्याला निश्चितच चेंडूला फेल्ड होतोय. परत एकदा जीवित
जीवाचा अट्टापिटा करून इथं मात्र चेंडूला फेलतोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण करतोय. हर्षद मात्र 2 धावसंख्येवरती खेळतोय. ऑलराऊंडर हर्षद टॉप ऑर्डरला खेळण्यासाठी येतोय. स्लॉगोर हाताळतो, कधी कधी चौथं कधी कधी 5वं षटक घेऊन येतोय हा हर्षद. या वेळेला बॅट आणि चेंडूचं समीकरण आलं. लॉंग ऑनच्या दिशेनं ट्रॅव्हल केलेला चेंडू मिड ऑनच्या दिशेला मात्र चेंडूला फील्ड केली. अतिशय सुरेख आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक संपलं गेलं आणि 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 2च्या घरात. निश्चितच एक महत्त्वपूर्ण सूचना, टॉस कॉइन कुणाकडे असेल तर आमच्या टॉस बॉक्सकडे आणून द्यायचं आहे. किंबहुना कुणाकडे असेल तर प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक कोण घेऊन येतोय? गोलंदाजी मार्कवरती नाव आहे अनिकेत म्हात्रे. मुलेखंड टीम कडून तुषार स्पोर्ट्स मुलेखंड या संघाकडून खेळताना अनिकेत मात्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळतोय. अजूनही चिंट्या रेड्डी दम धरून मैदानात दमखम दाखवताना दिसेल का? ज्याच्या गोलंदाजीतून, ज्याच्या फलंदाजीतून, ज्याच्या क्षेत्ररक्षणातून आपण पाहिलंय. अगदी उल्लेख करताना सांगितलं की छोटा पॅक बडा धमाका. बॅटला सूर गवसला तर या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये निश्चितच चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळेल. ऐन प्रीतम दादाच्या वाढदिवसाच्या फटाक्यांसारखी. चिंट्या रेड्डी अनिकेत गोलंदाजी मार्कवरती सज्ज. खरं तर पंचांच्या डाव्या हातानं मारा करतोय. ओ द विकेटनं मारा करतोय. नवीन शिवा विलेज एंड कडून मारा करतोय. गोलंदाजी मार्कवरती असणारा अनिकेत वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटकात आलतोय. बॅटला अपरेज होती. इथं प्रयत्न झाले असते शर्थीचे, परंतु इथं मात्र कोणत्याही प्रकारच्या धावसंख्येचा निर्वाला नाही. अजूनही स्वतःला संघाचं आणि त्याचबरोबर संघासाठी स्वतःला काहीतरी योगदान द्यायचं आहे. चिंट्या रेड्डी तसं पाहिलं तर अगदी हेल्टर केल्टर, अगदी सातत्यानं इकडे तिकडे धावपळ करणारा हा खेळाडू. किंबहुना 2-2 क्षेत्ररक्षकांची जबाबदारी मैदानावरती. अतिशय सुरेख, उंची जास्त, लांबी कमी आहे. या वेळेला काय होणार? स्वतः गोलंदाज हर्षद करणार नाही चुकी. कौतुक करावं तेवढं थोडं. इथं मात्र परतावं लागेल चिंट्या रेड्डीला. बॅक टू पॅवेली. मात्र त्या टॉप ऑर्डरचा खात्मा करताना दिसतोय मुलेखंड टीम. पहिला षटक घेऊन आला होता, ज्या गोलंदाजाचं नाव होतं अक्षय, आणि या अक्षयनं मात्र 2 सफलता प्राप्त केल्या. फक्त 2 धावसंख्या दिल्या. हर्षदकडे गोलंदाजीची धुरा दिली. आता हर्षद सुद्धा तसंच करतोय. सलामीसाठी आलेला चिंट्या रेड्डी याला मात्र काही सूर गवसला नाही. परतला चिंट्या रेड्डी बॅक टू पॅव्हेलियन. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज नाव आहे योगेश. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळतोय हर्षद. लांब पल्ला गाठला. स्वतः मात्र गोलंदाजानं शर्तीचा प्रयत्न केलं आणि अखेर टिपला झेल. संपला त्या चिंट्या रेड्डीचा खेळ. ओ अतिशय सुरेख गुड लाईन स्पॉटवरती चेंडू होता. झपकन यष्ट्यांवरती अलगद फुंकर मारून निघावा तसा थेट निघाला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत 4थं चेंडू हाताळतोय हर्षद. अनिकेत वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र काय होईल? चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर? हा आपल्या बॅटमधून आलेला बऱ्याचशा कालावधीनंतर एक खणखणीत षटकार. धावसंख्या धावपटलावरती म्हणजे पहिल्या षटकात 2 आणि त्याच्यानंतर परत या षटकामध्ये षटकार आला. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळाल्या त्या 8.
5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आलेला योगेश, ज्याच्या बॅटला सूर गवसला जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं. आणि निश्चितच खरं तर या योगेशनं तारणहार ठरला होता त्या संघासाठी. तोच मात्र योगेश या ठिकाणी धडकताना दिसतोय नागाव टीमकडून. जयदुर्गा नागाव परत एकदा कडा प्रहार करण्याचा प्रयत्न, एसट्या सोडून खेळण्याचा प्रयत्न. पददालित्य भरपूर होतं. अगदी फ्रंट फुटला येऊन खेळायच्या ऐवजी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न सफल ठरला. खरा चेंडू सरळ गेला एसटी रक्षकाच्या दस्तान्यात. निर्धाव. अनिकेत आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू, मला वाटतोय शेवटचा चेंडू असावा, निर्णायक चेंडू असावा. खरं तर लोअर स्कोअरमध्ये सामने पाहायला खूप मजेशीर होत आहेत. आणि अगदी आपण पाहिलं सुरेशजी म्हात्रे सर बंबावी पाड्यामध्ये झालेली स्पर्धा, इथंही अतिशय सुरेख झेल होता. झेल मात्र भूमीला दान झाला. करा 2 धावसंख्या प्राप्त केल्या. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या 2 वधारल्या. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 10च्या घरात. 2 षटकं संपली जात आहेत. धावसंख्या धावपटलावरती 10. आता उर्वरित खरं तर 12 चेंडू आणि 28 धावसंख्येची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. डीजे आणि निश्चितच या ठिकाणी मात्र आता गोलंदाजी ट्रॅकवरती स्वतः जीवित येणार. अनुभव, त्याचबरोबर त्याची कुशलता खेळण्याची, त्याची मेख आणि त्याचबरोबर त्याची जबाबदारी त्याला खुणावतोय की या वेळेला मला मुलेखंड टीमसाठी काहीतरी करायचं आहे. 3रं षटक हाताळणार. 6 अस्त्र घेऊन येतोय. उर्वरित 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. या षटकावरती बहुतांश चित्र स्पष्ट होईल. किंबहुना पाहायचं आहे कसं. इथं मात्र परत एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय. नाव आहे हर्षद. 3रं षटक. 4 षटकांचा सामना. 12 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती 3 बाद 10. 18 चेंडूंमध्ये, माफ करा, 12 चेंडूंमध्ये अजूनही 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती आलाय जीवित मात्रे मुलेखंड. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. लॉंग ऑनकडे असणारा क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या बरोबर मधोमध ट्रॅव्हल केला जातोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक हाताळतोय जीवित. इथं मात्र थोडीशी हाईट होती. या वेळेला निश्चितच इशारा दिला जातोय. बाउन्स केला, एक विशिष्ट उंची दिली आणि परत एकदा पाहू शकाल इथं रिव्ह्यू आहे. 3रे पंच ऑनस्क्रीनवरती जातील, TV अंपायर. आणि अगदी ऑफिशियलचा मी उल्लेख केला. कैक वर्ष या धाटणीत, या साच्यामध्ये प्रत्येक खेळाडूला बसवून त्याला न्याय देण्याचं काम आमच्या पंचानं केलं आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र पंच असोसिएशन वाईट अवांतर आहे, स्वैर मारा आहे. या वेळेला मात्र 1 धावसंख्या प्राप्त होतोय. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली जातोय. आणि या वेळेला जीवितला मात्र निश्चितच इशारा दिला जातोय, तू दुसरा बिमर फेकू शकत नाहीस, अन्यथा अवांतर घोषित केला जाईल. हो, या वेळेला मात्र चेंडू फरार होतोय का. पाहता पाहता 1 आणि दुसरी धावसंख्या सुद्धा पूर्ण होतोय. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारल्या. धावसंख्या धावपटलावरती 13 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 13. 3-13 कुणाचे वाजतील, नागाव की मुलेखंड. चित्र स्पष्ट होईल थोड्या वेळातच. कुठेही जाऊ नका. मैदानावरती आनंद घेत आहेत NMFC झेडच्या मैदानावरती. किंबहुना प्रयत्न शर्तीचे कुणाचे यशस्वी ठरतील, यशाची वाटचाल कुणाला खरं तर ही करताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला अतिशय सुरेख, याला म्हटलं जातोय अनुभव आणि जबाबदारी. खरं तर जबाबदारीतून आणि अनुभवातून केलेली कुशल गोलंदाजी, उत्तम गोलंदाजी या वेळेला जीवीच्या माध्यमानं पाहायला मिळतोय. अतिरिक्त बाउन्स झाला, एक अवांतर गेला खरा, परंतु त्याच्यानंतर गोलंदाजीवरती नियंत्रण आपल्याला पाहायला मिळालं जीवीच्या. सातत्यानं सदा हसतमुख चेहरा टेनिस क्रिकेटमधील रायगडच्या. या वेळेला कडाप्रहार करण्याचा प्रयत्न लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल केलाय. 1 धावसंख्या पूर्ण होतोय. कॉल नाकारला गेला इथून हर्षदकडून. किंबहुना जोखमीची धाव होऊ शकली असती. 1 धावसंख्येवरती समाधान मानलं जातोय. धावसंख्या धावपटलावरती
14च्या घरात 14 लॉस ऑफ 3 विकेट्स 3 बाद 14. परत एकदा क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय. उर्वरित काही चेंडू आहेत. या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू संपलेत, 3 चेंडू संपलेत, अजूनही 3 चेंडू म्हणजे 9 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे. जीवित पुढचा चेंडू योगेशसाठी. कळा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिसफिल्ड म्हणावी लागेल. फर्स्ट स्लिपकडे असणारा क्षेत्ररक्षक बाईच्या स्वरूपामध्ये क्वालिफाईड, पण अवांतर 1 घोषित करतात. अवांतर 1 धावसंख्येमध्ये बरं पडतोय. संघ पोहोचतोय 14च्या घरात. 14 15 15. खरं तर आजची तारीख आणि कोण विसरणार, 14 आणि 15चा दिवस महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा काला दिवस. 1761 उदगीरपासून निघालेला मर्द मराठा मावला पानिपतपर्यंत जाऊन थांबला. आणि त्याचबरोबर किंबहुना जर संसाराचं लचांड घेऊन गेला नसता तर परत एकदा निश्चितच मराठ्यांची ताकद पानिपतला सुद्धा दिसली असती. तर असा तो दिवस. या वेळेला मात्र परत एकदा बॅटला ब्रश झाला. परतावं लागेल अर्षदला. बॅक टू पॅव्हेलियन. जेलच्या स्वरूपात ही सफलता प्राप्त होतोय जीवीच्या या चेंडूवरती. खरं तर ज्या गोष्टीचा इथं उल्लेख केला, किंबहुना विश्वास पाटील यांच्या पानिपत या कादंबरीत छान लिहिलंय की 110 दिवसांच्या भाताच्या शेतीला लागणारा पाणी जेवढा असतोय तेवढा रक्तपात या पानिपतमध्ये झाला. आजही जाल त्या पानिपतची माती उचलून जर नाकाला लावाल तर मराठ्यांच्या रक्ताचा वास त्या मातीला येईल. आणि ABP माझाच्या खास तर त्या रिपोर्टमध्ये त्यांची स्वतःची मुलाखत आजच्या अगदी या अनुषंगानं 14 15 16 17 18 एक क्रांतिकारी दिवस आहेत उरणशाही इतिहासातील. आणि म्हणून अगदी अशा क्रांत्या झाल्या, अशा क्रांतिकारकांचा पक्ष म्हणून ज्या पक्षाचा उल्लेख केला जातोय शेतकरी कामगार पक्ष, पुरस्कृत युवा उरण शेतकरी कामगार पक्ष यांच्या माध्यमानं क्रिकेटचा महारणसंग्राम NMSCJच्या कुरुक्षेत्रावरती 2 हात करताना दिसत आहेत. इथं मात्र जीवित आपल्या कोट्यातील शेवटचा चेंडू, लास्ट टू गो. विराज अतिशय सुंदर क्षेत्ररक्षणामध्ये तरबेज असणारा विराज. मी पाहिलंय पहिल्या मॅचमध्ये सुद्धा 1 की 2 झेल पकडले होते. तोच विराज गोलंदाजीतून फलंदाजीसाठी मिडल ऑर्डरला येतोय. 6व्या क्रमांकावर खेळण्यासाठी येतोय विराज. गोलंदाजीवरती जीवित. अतिशय परत एकदा बॅटला ब्रश होऊन जाणारा चेंडू होता. तो मै करता काय होणार. इथं मात्र निश्चितच निर्धाव चेंडूची मोहर लागली जातोय. इथं मात्र जीवितचा षटक संपला जातोय. 18 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतात त्या 15च्या घरामध्ये. अजूनही विजयासाठी 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. धन्यवाद. तदनंतर जाऊया परत एकदा या ठिकाणी निश्चितच जितेंद्र घरत आणि अजय म्हात्रे माजी सरपंच चाणजे चषक. अजय म्हात्रे सरपंच चाणजे चषक या चषकाला सोमवार दिनांक 27 जानेवारी, 28 जानेवारी, 29 जानेवारी आणि 30 जानेवारी अशा 4 दिवसांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ 4 क्रमांकांसाठी आकर्षक पारितोषिक 1,50,000, 25,000 आणि 25,000 अशा प्रकारचे आणि प्रथम येणाऱ्या 32 संघांना प्राधान्य दिलं जाणार आहे. आणि किंबहुना खरं तर मुळेखंडच्या मैदानावरती हा नवजीवन मुळेखंड क्रिकेटच्या मैदानावरती मुळेखंड, कोलीवाडा, कुंभारवाडा ग्रामस्थ, तेलीपाडा ग्रामस्थ यांच्या वतीनं या स्पर्धेचं उत्तम आयोजन केलं गेलं आहे. तर इच्छुक संघांनी पार्टिसिपेट करा, सहभाग घ्या. 6 चेंडू 23 धावा. आता मात्र विजयाचा फल्ला फार दूर वाटू लागला, परंतु अजूनही योगेश एक हार्ड हिटर, एक खरं तर स्फोटक फलंदाज अजूनही मैदानात आहे. पहिल्या मॅचमध्ये 3 षटकार लगातार ज्याच्या बॅटमधून आलेत, किंबहुना तोच योगेश. 2 षटकार मला वाटतोय आणि एकूण 3 षटकार ज्याच्या बॅटमधून आलेत तोच योगेश. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विपुल.
अतिशय सुरेख अप्रतिम. इथं काय होणार, पकडला जाईल का झेल. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. पाहता पाहता एक आणि दुसरी धाव सुद्धा सहजगत्या पूर्ण होतोय. अतिशय अप्रतिम. आणि मला वाटतं एक क्षेत्ररक्षक असावा जीवित. आणि म्हणूनच म्हटलं जबाबदारी काय, त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. ज्या वेळेला आपलं नाव एखाद्या क्षेत्रामध्ये एवढं मोठं होतोय ना, तेव्हा त्यांच्या चाहत्यांकडून काही अपेक्षा असतात. मुलेकण काय उरण काय, खरं तर त्यांच्याकडून काही अपेक्षा असतात की जीवितनं हे करावं, जीवितकडून हे झालं पाहिजे, जीवितने असं केलं पाहिजे. त्याचं अगदी 100% एफर्ट त्याच्या क्षेत्ररक्षणातून देताना दिसतोय जीवित. योगेश, तोच योगेश एक स्फोटक फलंदाज ज्याच्या बॅटला सूर गवसला तर ऐन जानेवारीत चौकार षटकारांचा पाऊस पाहायला मिळेल का, चित्र बदलेल का. परंतु असं नाही. इथं मात्र निश्चितच निर्धाव चेंडूची सांगत. आता चेंडू शिल्लक आहेत 4. विजयासाठी 21 धावांची आवश्यकता असणार आहे. प्रत्येक चेंडूवरती कडा प्रहार. किंबहुना या चेंडूवरती चित्र स्पष्ट होईल. जर गोलंदाजानं चांगल्या प्रकारचा एफर्ट दाखविला तर निश्चितच एक चांगल्या प्रकारचा खेळ मैदानावरती पाहायला मिळेल का. योगेश ऑन ट्रॅक, फलंदाजी मार्कवरती तर गोलंदाजीवरती विपुल. अतिशय सुरेख. उंची जास्त, लांबी तेवढीच. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर आलेला. योगेशच्या बॅटमधील एक कणकणीत षटकार. निश्चितच आपण पाहायला मिळतोय की बॅट मधून आला खरा एक फटका. चेंडू शिल्लक राहिले 3 आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. निर्णायक विजयासाठी असणार आहे. अजूनही मोठे फटके, मोठे आणि मोठे फटके. किंबहुना परत एकदा या फटक्याचा प्रतीक्षा. तर निश्चितच या ठिकाणी आपण पाहू शकाल चेंडू शिल्लक आहे 3 आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता असेल. तोच योगेश फलंदाजी मार्कवरती सज्ज, गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणारा विपुल या फटक्यावरती चित्र स्पष्ट करतोय का. पिन ड्रॉप सायलेंट. अगदी स्मशान शांतता मैदानात. अतिशय सुरेख. पहिला ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. या ठिकाणी विरकावला डिप्पीड विकेटच्या दिशेने आलेला बॅक टू बॅक योगेशच्या बॅटमधील हा एक खणखणीत षटकार. तर सामर्थ्य यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी येईल. अजूनही मी हारलेलो नाही असं सांगताना दिसतोय ज्याच्या फलंदाजीतून. खरं तर 4 षटकांमध्ये 21 धावसंख्या असताना एक षटकार लगावला. 3 चेंडूंमध्ये 15 धावा असताना एक षटकार लगावतोय. आता 2 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम राहिलेला आहे. काय होणार आहे चित्र. तर निश्चितच मॅच जिंकवली तर प्रीतम पाटील बेंडकल यांच्याकडून 6000 रुपये आणि सामर्थ्य यांच्याकडून 1000 रुपये. इथं मात्र अतिशय सुरेख खेळ. तोच योगेश एक हार्ड हिटर स्फोटक फलंदाज. या वेळेला मात्र अतिशय निश्चितच सुरेख झेल पकडला गेला. परतावं लागेल. योगेश बॅक टू पॅव्हेलियन. हे सर्व ऑन स्क्रीन वरती पाहुणे पाहू शकाल. खरं तर या ठिकाणी 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. आणि 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असताना नागाव संघाचे चाहते मात्र आता या ठिकाणी आमच्या कॉम्बॉक्स कडून मार्गस्थ होत आहेत. मग कल्पेश असेल, भूषण असेल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील शेवटचं अनामारीचं षटक होतं. 4 षटकार 4 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता असताना आला षटकार. परत एकदा आला षटकार. असं वाटलं हा एक षटकार लगावला असता तर मॅच रंगतदार, पैसा वसूल पाहायला मिळाला असता. या सामन्यामध्ये रंग भरला गेला असता. आणि आपण पाहू शकाल परत एकदा जीपी पुंडेची टीम
एकीकडे हातात मोबाईलवरून एवढ्या रात्री अगदी छान त्या मोबाईलचा आस्वाद घेत उतरताना दिसेल. तर एक चेंडू 9 धावांची आवश्यकता. औपचारिकता फॉर्मॅलिटीज राहिली खरं तर सामन्यामध्ये. अतिशय सुरेख सन्मान दिला चेंडूला आणि इथं मात्र निश्चितच सामना विजयी होताना दिसतोय. तुषार स्पोर्ट्स मुलेखंड या संघाचं हार्दिक स्वागत आजच्या दिवसातील उपांत्य फेरीत म्हणजे सेमीफायनलमध्ये टॉप 4 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी खरं तर त्या सेमीफायनलकडे तिकीट हासिल करताना दिसतोय. परास्त झालेल्या संघाला नागाव संघाला परत एकदा कॉम्बॉक्सकडून दिल्या जात आहेत पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. तर नो डाऊट अक्षय दाभोलकर हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो आहे. एक छानसा रंगतदार सामना आपल्या भेटीसाठी आला. जोपर्यंत हस्तांदोलन करतायत तोपर्यंत ऐकूया सत्या साऊंड सिस्टीम आवाजातील एक बात.